नमस्कार. इन्फो इन मराठीच्या या नवीन सविस्तर चर्चेमध्ये मी तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. खरं तर आपल्या या चॅनलवर आपण नेहमीच महाराष्ट्राचे कायदे, जमिनीचे व्यवहार, 7/12 प्रकरणे किंवा शेती आणि महसुराविषयी अगदी साध्या, सोप्या आणि खात्रीशीर भाषेत माहिती देत असतो. हो, आणि मला वाटतं हीच या चॅनलची खासियत आहे. कारण कायदे नेहमीच किचकट भाषेत असतात, पण ते सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगणं खूप गरजेचं असतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण असा एक विषय निवडला आहे ज्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. तो विषय म्हणजे बांबू. विचार करा, 1927 साली ब्रिटिशांच्या एका पेणाच्या फटकाऱ्याने महाराष्ट्रातल्या एका साध्या गवताला चक्क झाड ठरून टाकलं गेलं. हो ना. आणि या एका चुकीच्या वर्गीकरणामुळे पुढची तब्बल 90 वर्ष शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. नक्कीच. म्हणजे स्वतःच्या घामाने स्वतःच्या बांधावर पिकवलेलं हे पीक विकण्यासाठी शेतकऱ्यांनी वनविभागाचे उंबरटे झिजवले. पण आता कायदे बदलले आहेत आणि बांबू हे शेतकऱ्यांसाठी एक मोठं कॅश क्रॉप बनलं आहे. तर आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की कायद्याच्या कचाट्यातून बांबूला कसं सोडवलं गेलं. आणि मुख्य म्हणजे तो आता राज्यासाठी ग्रीन गोल्ड कसा बनत आहे हे पण आपण बघणार आहोत. हो, पण त्याआधी एक सामान्य नागरिक किंवा शेतकरी म्हणून माझ्या मनात एक अगदी प्रॅक्टिकल प्रश्न येतो. म्हणजे आपण लहानपणापासून बांबूला एक झाड म्हणूनच पाहत आलो आहोत. तो लाकडासारखा टणक दिसतो, उंच वाढतो. मग वनस्पतीशास्त्र आणि कायद्याच्या भाषेत बांबू नक्की काय आहे? हे कन्फ्युजन खूप स्वाभाविक आहे. म्हणजे वरवर पाहता बांबू एखाद्या भक्कम वृक्षासारखा दिसतो ना, पण शास्त्रीयदृष्ट्या सांगायचं तर बांबू हे झाड अजिबात नसून तो पोएसी कुळातील एक अवाढव्य गवत आहे. ग्रास ज्याला आपण म्हणतो. गवत? पण गवत आणि झाड यात नक्की फरक काय असतो? तो तर लाकडासारखा कठीण असतो. खरं तर सर्वात मोठा वैज्ञानिक फरक असतो तो कॅम्बियम थराचा. अच्छा, हा कॅम्बियम थर म्हणजे नक्की काय काम करतो? साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण एखादं सामान्य झाड, समजा आंब्याचं किंवा चिंचेचं झाड कापतो, तेव्हा त्याच्या खोडात आपल्याला गोल कड्या किंवा रिंग्स दिसतात. हो, झाडाचं वय मोजण्यासाठी त्या रिंग्स वापरतात असं ऐकलंय मी. अगदी बरोबर. तर तोच हा कॅम्बियम थर असतो. हा थर पेशींचं विभाजन करतो, ज्यामुळे झाडाची जाडी दरवर्षी संथ गतीने वाढत जाते आणि त्याला बाहेरून कडक साल येते. पण बांबूमध्ये हा कॅम्बियम थर पूर्णपणे अनुपस्थित असतो. अरे वा, म्हणजे म्हणूनच बांबूची जाडी वाढत नाही आणि तो आतून पोकळं राहतो तर. हो. आणि आणखी एक आश्चर्याची गोष्ट सांगते. एखादं सामान्य झाड आपली पूर्ण उंची गाठायला अनेक दशके घेतं, पण बांबू एकाच वर्षात किंवा एकाच हंगामात त्याची पूर्ण उंची गाठतो. त्यानंतर तो फक्त जमिनीखाली रायझोम्स नावाच्या मुळांच्या जाळ्याद्वारे स्वतःचा विस्तार करत राहतो. म्हणजे बांबू एखाद्या इमारतीसारखा नाहीये जी विटांवर विटा रचून वर बाजली जाते. तो एखाद्या वायफाय नेटवर्कसारखा आहे असं म्हणता येईल. एकदा मेन अँटेना म्हणजे मुख्य खोड उभं राहिलं की जमिनीखालून तो आपलं नेटवर्क वेगाने पसरवत राहतो. अगदी तंतोतंत. हे वायफाय नेटवर्कचं उदाहरण खूपच छान आहे. आणि याच वेगाने वाढणाऱ्या नेटवर्कमुळे बांबू हे एक उत्कृष्ट पीक आहे. पण याच नैसर्गिक गुणधर्माला ब्रिटिशांनी कायद्याच्या चौकटीत अडकवून ठेवलं. ते कसं काय? बघा, भारतीय वन कायदा 1927 हा ब्रिटिशांनी बनवला. त्या काळात त्यांना रेल्वेचे रूळ आणि जहाजे बांधण्यासाठी इमारती लाकडाची प्रचंड गरज होती. या कायद्याच्या कलम 2 उपकलम 7 मध्ये त्यांनी झाड या शब्दाच्या व्याख्येत जाणीवपूर्वक बांबूचा समावेश करून टाकला. म्हणजे केवळ त्यांच्या सोयीसाठी त्यांनी विज्ञानाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. होय. आणि कायद्याने बांबू झाड ठरल्यामुळे तोडलेला बांबू आपोआप इमारती लाकूड किंवा टिंबर मानला जाऊ लागला. आता इमारती लाकूड हे कायद्यानुसार वनोपज म्हणजेच फॉरेस्ट प्रोड्यूस ठरतं. अच्छा, म्हणजे बांबूवर थेट सरकारचा हक्क प्रस्थापित झाला तर? नक्कीच. आणि याचा सर्वात भयंकर फटका बसला तो सामान्य शेतकऱ्यांना. स्वतःच्या मालकीच्या शेतात स्वतःच्या पाण्यावर वाढवलेला बांबू जेव्हा शेतकरी तोडत असे, तेव्हा कायदा त्याला सांगायचा की हे तर वनोपज आहे. म्हणजे स्वतःच्याच घरात पिकवलेली गोष्ट विकायला आपणच परवाना मागायचा? हो. आणि परिणामी तो बांबू कापायला आणि ट्रकमध्ये भरून विकायला वन विभागाचा ट्रान्झिट पास घेणं अनिवार्य झालं. या एका टीपी किंवा पाससाठी शेतकऱ्यांना महिनोन सरकारी कार्यालयांचे खेटे मारावे लागायचे. हे तर भयानक होतं. मग ही कायद्याची अडचण दूर कशी झाली? कारण जवळपास 90 वर्ष हा कायदा असाच होता. 2017 मध्ये असं नक्की काय घडलं ज्यामुळे या बांबूला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं? अनेक दशकांच्या संघर्षानंतर
आणि तज्ज्ञांच्या शिफारशीनंतर 23 नोव्हेंबर 2017 रोजी केंद्र सरकारने भारतीय वन सुधारणा अध्यादेश 2017 जारी केला. ही सुधारणा अत्यंत तांत्रिक पण तितकीच क्रांतिकारी होती. त्यांनी 1927च्या मूळ कायद्यातील कलम 2.7 मधून बांबू हा शब्दच कायमचा वगळून टाकला. बापरे, म्हणजे एका शब्दाने एवढा मोठा बदल झाला? हो, पण इथे एक अत्यंत महत्वाची अट होती. त्यांनी फक्त नॉन फॉरेस्ट एरिया म्हणजे वनक्षेत्राबाहेरील किंवा खाजगी जमिनीवरील बांबूला झाड या व्याख्येतून मुक्त केलं. बरं, म्हणजे इथे महाराष्ट्राने काही स्वतःचे नियम बनवले होते का? कारण राज्यांचे वन कायदे वेगळे असू शकतात असं मी वाचलंय. बरोबर बोललात. आणि इथेच महाराष्ट्राने खूप मोठी आघाडी घेतली होती. केंद्राच्या अध्यादेशाच्या काही महिन्याआधीच म्हणजे 11 एप्रिल 2017 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण अधिसूचना काढली. त्याआधी डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस आणि बंबुसा बंबोज या बांबूच्या प्रजातींवर राज्यात कडक बंदी होती. थांबा, या विशिष्ट प्रजातींवरच बंदी का होती? यात असं काय विशेष होतं? कारण डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस हा बांबू आतून भरीव असतो, ज्याला आपण मानवेल बांबू म्हणतो. हा लाठीचार्जच्या काठ्या बनवण्यासाठी आणि बांधकामात मचान उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अच्छा, म्हणजे त्याची मागणी खूप होती तर? हो, वनविभागाला वाटायचं की हा बांबू जर मोकळा केला तर जंगलातून याची मोठ्या प्रमाणात चोरी होईल. पण एप्रिल 2017च्या अधिसूचनेने राज्य शासनाने स्पष्ट केलं की राज्यांतर्गत खासगी जमिनीवरील बांबूच्या सर्व प्रजातींना ट्रान्झिट पास आणि रॉयल्टीमधून 100% कायमची सूट मिळेल. म्हणजे आता तो बांबू भरीव असो वा पोकळ, जर तो माझ्या शेतातला असेल तर मी तो कधीही तोडू शकतो. अगदी बरोबर. एक मिनिट, इथे मला तुम्हाला थोडं थांबायचंय. जर आता असा नियम आहे की बांबू कधीही तोडता येतो, तर याचा अर्थ कुणीही कुठूनही बांबू तोडू शकतो का? समजा माझं शेत अगदी जंगलाला लागून आहे. एक बांबू जंगलात आहे आणि दुसरा माझ्या बांधावर आहे. कायद्यानुसार यात काय फरक पडतो? कारण मला वाटतं सामान्य लोक इथेच सर्वात जास्त गोंधळून जातात. हां, अत्यंत महत्वाचा आणि प्रॅक्टिकल मुद्दा मांडलात तुम्ही. इथेच सर्वात मोठी लक्ष्मण रेषा आहे हे समजून घेतलं पाहिजे. कायद्यातील हा जो बदल झाला आहे तो केवळ वनक्षेत्राबाहेरील जमिनींसाठी आहे. म्हणजे फक्त प्रायव्हेट लँडसाठी? हो. जेव्हा बांबू तुमच्या मालकीच्या शेतात असतो तेव्हा ते आता एक शेतीतील पीक म्हणजे ॲग्री क्रॉप आहे. जसं तुम्ही ज्वारी, कापूस किंवा कांदा विकता तसाच तुम्ही बांबू विकू शकता. पण जर तोच बांबू राखीव जंगलात किंवा सरकारी जागेवर असेल तर तो आजही वनोपजच आहे. म्हणजे जंगलातला बांबू आजही सरकारी माल आहे? होय. वन हक्क कायदा 2006 अंतर्गत पारंपरिक वनवासियांना जे काही अपवाद दिले आहेत ते सोडले तर जंगलातून बांबू तोडणे हा आजही थेट गुन्हा आहे. याचा काही प्रत्यक्ष फटका कोणाला बसला आहे का? म्हणजे कायद्याचं अज्ञान असल्यामुळे? हो, आसाममधील गोलपारा जिल्ह्याचं एक खूप चांगलं आणि ताजं उदाहरण आहे. तिथे काही लोकांनी जंगलाच्या सीमेवर असलेल्या बांबूची तोडणी केली. त्यांना वाटलं की नवीन कायद्यानुसार आता बांबू कुठेही तोडता येतो. मग पुढे काय झालं? वन विभागाने त्यांच्यावर कडक कारवाई केली, कारण ते सिद्ध करू शकले नाहीत की तो बांबू त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेतला होता. तिथे सीमेवरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. अच्छा, मग आता इथूनच माझा पुढचा व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. समजा एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातला बांबू कापला. तो ट्रकने तो बांबू मुंबई किंवा नागपूरला विकायला नेतोय. मध्यरात्री रस्त्यात पोलीस किंवा फॉरेस्ट गार्डने तो ट्रक अडवला, तर तो बांबू जंगलातून चोरीला नाही आणि स्वतःच्या शेतातलाच आहे हे त्या शेतकऱ्याने तिथे हायवेवर कसं सिद्ध करायचं? तुता वाहतूक करू शकता. म्हणजे काहीतरी पुरावा लागतोच. नक्कीच. तुम्हाला कायद्यानुसार त्या बांबूचा उगमाचा पुरावा म्हणजे प्रूफ ऑफ ओरिजिन सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. आता यासाठी तुम्हाला वनविभागाकडे जायची गरज नाहीये. शेतकरी ज्या गावात राहतो त्या ग्रामपंचायतीकडून एक उगम प्रमाणपत्र दिलं जातं, ज्याला आपण सोर्स सर्टिफिकेट म्हणतो. ओके. हे प्रमाणपत्र अधिकृतपणे सांगतं की हा बांबू संबंधित व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीतूनच तोडला गेला आहे. पण एका मिनिटासाठी विचार करा, ग्रामपंचायतीला कसं समजणार की खरोखर तो बांबू त्याच्याच शेतातला आहे? सरपंच काय स्वतः जाऊन शेतात मोजणी करत बसणार नाहीत. त्यासाठी महसुली रेकॉर्डवर काहीतरी नोंद असावी लागत असेल ना? हो, आणि हीच ती सर्वात महत्वाची कायदेशीर अट आहे जी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसते. बघा, केवळ बांबू शेतात लावून चालत नाही, तर त्या बांबूची अधिकृत नोंद शेतकऱ्याच्या सातबारा उतार्याच्या गाव नमुना वारामध्ये असणं बंधनकारक आहे. गाव नमुना बारा. अच्छा,
आणि ही नोंद करण्यासाठी आता पूर्वीसारखे तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागतात का? अजिबात नाही. शासनाने ही प्रक्रिया पूर्णपणे तंत्रज्ञानाशी जोडली आहे. यासाठी शासनाच्या ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर केला जातो. म्हणजे शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या नोंदणी करू शकतो. पण यात गैरप्रकार होऊ शकतो ना? कोणीही खोटे फोटो अपलोड करेल? नाही, तसं करता येत नाही. कारण ई-पीक पाहणी 2025 ॲपमध्ये जिओ टॅगिंगचं तंत्रज्ञान वापरलं आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष स्वतःच्या शेताच्या बांधावर जावंच लागतं. तिथे गेल्यावर मोबाईलचं GPS त्याचे अक्षांश आणि रेखांश टिपतं. अच्छा, म्हणजे लोकेशन ट्रॅक होतं. हो, तिथे उभं राहून लावलेल्या बांबूचे रिअल टाईम फोटो काढावे लागतात. ते फोटो ॲपवर अपलोड केले की तलाठी पातळीवर त्याची पडताळणी होते आणि आपोआप 7/12 उतार्यावर बांबूची कृषीपीठ म्हणून नोंद होते. जिओ टॅगिंगमुळे तो बांबू त्याच गट नंबरमध्ये आहे हे पुराव्याने सिद्ध होतं. तसेच आपले सरकार पोर्टलवरूनही काही परवाने आता ठराविक दिवसांत वेळेवर मिळतात. म्हणजे तंत्रज्ञानाने तलाट्याच्या चक्रा वाचवल्या आणि पारदर्शकताही आणली. हे सगळं ऐकून कायदेशीर बाजू मला पूर्ण क्लिअर झाली. कागदपत्रांची अडचण नाहीये. पण समजा मला उद्या जाऊन शेतात बांबू लावायचाच असेल तर त्यासाठी पैसा कुठून आणायचा? आणि जुन्याच पारंपरिक पद्धतीने कंद आणून लावायचा की आता यातही काही नवीन तंत्रज्ञान आलंय? नव्याने लागवडीसाठी महाराष्ट्र शासनाने अटल बांबू समृद्धी योजना सुरू केली आहे. ही योजना खऱ्या अर्थाने या क्षेत्रासाठी गेम चेंजर आहे. पण यासाठी पहिली अट म्हणजे शेतकऱ्याकडे किमान 2 हेक्टर शेतजमीन असणं आवश्यक आहे. 2 हेक्टर म्हणजे साधारण 5 एकर जमीन. बरोबर. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की यात पूर्वीसारखे बांबूचे कंद किंवा साधी रोपं दिली जात नाहीत, तर उच्च प्रतीची टिश्यू कल्चर रोपं दिली जातात. हे टिश्यू कल्चर नक्की काय असतं? साध्या रोपांपेक्षा हे वेगळं कसं? टिश्यू कल्चर म्हणजे प्रयोगशाळेत बांबूच्या एका चांगल्या प्रतीच्या पेशीपासून हजारो एकसारखी रोपं तयार करणे. साध्या पद्धतीने बांबू लावला तर प्रत्येक रोपाची वाढ कमी जास्त होते. काही रोपांना आजार लागतात. हो, नैसर्गिकरित्या तसं होतं. पण टिश्यू कल्चर रोपे ही 100% रोगमुक्त असतात आणि त्यांची वाढ पूर्णपणे एकसमान होते. त्यामुळे जेव्हा तोडणीची वेळ येते तेव्हा संपूर्ण शेतातला बांबू एकाच वेळी आणि एकाच दर्जाचा तयार मिळतो. अरे वा, हे तर इंडस्ट्रीच्या दृष्टीने खूपच फायद्याचं आहे. पण यासाठी सरकारकडून काही अनुदान मिळतं का? होय, आणि ते खूप भरघोस आहे. सध्या प्रतिरोप तब्बल 175 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. थांबा, एका रोपासाठी 125 रुपये. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण यात नक्कीच काहीतरी गोम असली पाहिजे. सरकार नुसते पैसे वाटत नाही. हे रोपे जगवण्याची काही अट आहे का? कारण लोक पैसे घेतील आणि रोपे सोडून देतील. तुम्ही बरोबर ओळखलात. शासनाने हा अनुभव आधी घेतला असल्यामुळेच अनुदानाची ही वितरण पद्धत अतिशय हुशारीने डिझाईन केली आहे. हे 125 रुपये एकाच वेळी दिले जात नाहीत. मग कसे मिळतात? हे अनुदान सलग 3 वर्षे रोपे जगवण्याच्या प्रमाणावर, ज्याला आपण सर्व्हायव्हल रेट म्हणतो, त्यावर टप्प्याटप्प्याने दिले जाते. यात लागवड, पाणी आणि कुंपणाचा खर्च पकडलेला असतो. पहिल्या वर्षानंतर प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी होते. तिथे किमान 80% रोपे जिवंत असणे आवश्यक असते. अच्छा, म्हणजे 80% रोपे जगलीच पाहिजेत. हो, जर रोपे मेली असतील तर शेतकऱ्याला स्वखर्चाने तिथे नवीन रोपे लावावी लागतात, तरच पुढच्या टप्प्याचे पैसे मिळतात. यासाठी खेती व्यापार पोर्टलवरून 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागतो. महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया. कायद्याचा अडथळा दूर झाला, ई-पीक पाहणी झाली, टिश्यू कल्चर रोपं लावली, अनुदानही मिळालं. पण जेव्हा माझ्या हातात हजारो टन बांबूचं उत्पादन येईल तेव्हा तो विकत कोण घेणार? हा प्रश्न सगळ्याच शेतकऱ्यांना पडतो. हो ना, कारण बांबूचा वापर आपण फर्निचर, टोपल्या, कागद कारखाने किंवा अगरबत्ती बनवण्यासाठीच पाहिलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पिकलेला बांबू या पारंपरिक गोष्टीमध्ये खपेल का? की याला काही नवीन औद्योगिक बाजारपेठ आहे? इथेच या संपूर्ण चर्चेचा सर्वात मोठा आणि आश्चर्याचा मुद्दा समोर येतो. आपण आजही बांबूकडे हस्तकलेची वस्तू किंवा फर्निचर म्हणूनच बघतो. पण सत्य हे आहे की बांबू आता केवळ लाकूड राहिला नसून तो राज्याचं एक धोरणात्मक ऊर्जा साधन बनला आहे. स्ट्रॅटेजिक एनर्जी रिसोर्स. ऊर्जा साधन म्हणजे बांबूपासून वीज निर्माण होणार. हे कसं शक्य आहे? बांबू जाळून वीज कशी काय तयार होऊ शकते? हे शक्य झालं आहे बायोमास तंत्रज्ञानामुळे. बघा, 14 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 मंजूर केलं आहे. या धोरणाने एक अतिशय धाडसी आणि सक्तीचा नियम लागू केला आहे.
कोणता नियम? 2 डिसेंबर 2025 पासून राज्यातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशासोबत 5 ते 7% बांबू बायोमास मिसळून जाळणे सक्तीचे केले आहे थर्मल पॉवर प्लांट्समध्ये. बांबू बायोमास म्हणजे नक्की काय? तो थेट बांबूच भट्टीमध्ये टाकतात की त्यावर काही प्रक्रिया करतात? नाही, थेट बांबू नाही टाकत. बांबूला मशीनमध्ये क्रश करून, बारीक करून त्याचे छोटे छोटे पेलेट्स किंवा विटा बनवल्या जातात, ज्याला बायोमास म्हणतात. बांबूच्या बायोमासचं ज्वलन मूल्य जवळपास कोळशा एवढंच असतं, पण कोळशासारखी त्यातून घातक राख किंवा प्रदूषण जास्त होत नाही. म्हणजे जिथे आधी फक्त कोळसा जळायचा तिथे आता 5 ते 7% बांबू जाळणे कायद्याने बंधनकारक आहे. पण यामुळे बांबूच्या मागणीत खरोखर किती फरक पडेल? प्रचंड मोठा फरक पडेल. महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता 25,000 मेगावॅटहून अधिक आहे. जर तिथे 5 ते 7% बांबू जाळायचा असेल तर या एका निर्णयामुळे दरवर्षी राज्यात 3 ते 4.5 दशलक्ष टन बांबूची अफाट आणि खात्रीशीर मागणी निर्माण झाली आहे. बापरे, 3 ते 4.5 लक्ष टन! हो, आता शेतकऱ्याला आपला बांबू विकण्यासाठी टोपल्या बनवणाऱ्यांची गरज नाही. राज्याचे महाकाय वीज प्रकल्पच त्यांचे सर्वात मोठे ग्राहक बनले आहेत. ही तर अब्जावधी रुपयांची बाजारपेठ आहे. म्हणजे औष्णिक वीज प्रकल्प आता शेतकऱ्यांवर अवलंबून राहतील. पण हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित विचार झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर या बांबूला काही मागणी आहे का? तिथेही महाराष्ट्राने बाजी मारली आहे. नुकतेच जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत एक ऐतिहासिक करार झाला आहे. दावोसमध्ये बांबूसाठी? होय, महाराष्ट्र शासनाने जागतिक कंपन्यांसोबत तब्बल $3 अब्ज म्हणजे सुमारे 25,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. वर रासायनिक प्रक्रिया करून त्याचं रूपांतर बायोमिथेनॉल या द्रव इंधनात केलं जाईल. आणि या बायोमिथेनॉलचा वापर कोण करतं? सध्या संपूर्ण जग कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मागे लागलं आहे ना, त्यामुळे हे बायोमिथेनॉल जागतिक स्तरावर विमाने आणि मोठ्या जहाजांसाठी स्वच्छ इंधन म्हणून वापरलं जाणार आहे. विचार करा, जो बांबू कालपर्यंत महाराष्ट्राच्या बांधावर केवळ कुंपण म्हणून उभा होता, तो आता ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनला आहे आणि विमानांना इंधन पुरवणार आहे. खरोखरच हा प्रवास थक्क करणारा आणि डोळे उघडणारा आहे. म्हणजे संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर एकेकाळी 1927च्या कायद्याने ज्या बांबूला झाड ठरवून शेतकऱ्यांच्या पायात बेड्या घातल्या होत्या, तोच बांबू 2017च्या ऐतिहासिक कायद्याने बंधनमुक्त झाला. अगदी बरोबर. आणि आता ई-पीक पाहणी, अटल बांबू समृद्धी योजनेतील अनुदान आणि शासनाच्या नव्या ऊर्जा धोरणांमुळे हा बांबू गरिबांचं लाकूड राहिला नसून तो राज्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रीन गोल्ड बनला आहे. ग्रामपंचायतीच्या एका साध्या दाखल्यापासून सुरू झालेला हा प्रवास थेट दावोसच्या जागतिक करारापर्यंत पोचला आहे. नक्कीच. ही केवळ कृषी क्षेत्रातील नव्हे, तर ऊर्जेच्या क्षेत्रातील एक मोठी क्रांती आहे. जाता जाता मी याच अनुषंगाने विचार करायला लावणारा मुद्दा सर्वांसाठी जोडून जाते. नक्की सांगा. आजवर आपण बांबूकडे फक्त एक साधे पीक म्हणून बघत आलो, पण विचार करा, जर कोळशाऐवजी बांबू जाळून वीज निर्माण करण्याचा आणि बायोमिथेनॉल बनवण्याचा हा निर्णय पूर्ण क्षमतेने यशस्वी झाला, तर महाराष्ट्रातील विदर्भासारखे कायम दुष्काळाचा सामना करणारे पट्टे भविष्यात देशाची ऊर्जेची राजधानी बनू शकतील का? पारंपरिक शेतीतून थेट ग्लोबल कार्बन मार्केटमध्ये प्रवेश करण्याची ही जी सुवर्ण संधी आपल्या दारात उभी आहे, ती आपण कशी वापरणार यावर नक्की विचार करा. अत्यंत अचूक आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. विदर्भासारखा भाग जो कृषी संकटासाठी ओळखला जातो, तो उद्या इंधन निर्यातदार बनू शकतो, ही कल्पनाच ऊर्जा देणारी आहे. तर प्रेक्षकांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इन्फो इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जमिनीचे कायदे किंवा शेतीच्या इतर कोणत्याही विषयावर तुम्हाला अशी सविस्तर चर्चा पाहायला आवडेल का, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आज आपण उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीच्या आधारे बांबूच्या कायदेशीर आणि व्यावसायिक प्रवासाचा सखोल वेध घेतला. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीच्या सविस्तर विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.